जय भीम. मी विश्वनाथ पवार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं येणाऱ्या माझ्या बौद्ध बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करू इच्छितोय. आपण सगळेजण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबर या दिनी सालाबादप्रमाणे चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी येत असता आणि तिथे आल्यानंतर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची फार मोठी मौलिक ठेवा पुस्तक रूपाने आपल्या घरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असतो. अनेक चांगल्या प्रकाशन संस्था बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा प्रचार व्हावा म्हणून चांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी संबंधित पुस्तकं प्रकाशित करत असतात. ती पुस्तके आपण विकत घेतो. चांगल्या मनोभावे चांगला उद्देश समोर ठेवून बाबासाहेबांचा विचाराचा ठेवा आपल्या मुलाबालांना घेऊन जाण्यासाठी तयार असतो. लागेल ती किंमत देण्याची आपली तयारी असते आणि याचाच एक चांगला भाग म्हणून 6 डिसेंबरच्या निमित्तानं जवळजवळ 100 कोटीच्या आसपास पुस्तक विक्री केली जाते. हा उच्चांक केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांकडून केला जातो, कारण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे ज्ञानाचे भुकेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. याप्रमाणे शिक्षणाची कास धरणारा हा समाज सातत्याने वाचत असतो आणि वाचनाच्या हव्यासापोटी अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारची पुस्तकं खरेदी करताना दिसतो. त्याचाच गैरफायदा उठवण्याचा काही संस्था प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं स्टॉल किंवा रस्त्यावरती फिरून पुस्तकांचा एक वेगळा स्टॉल निर्माण करतात. माझ्या मागच्या वेळेला एक लक्षात आलं की तिथे मोफत मिळणारी पुस्तिका मीही माझ्या घरात घेऊन गेलो होतो. घाई गडबडीमध्ये तिथे वाचून पाहिलं नाही आणि घरी गेल्यानंतर ती पुस्तिका अंधश्रद्धेचा प्रसार करणारी होती. माझ्या त्यावेळेला लक्षात आलं, ती पुस्तिका आज माझ्याकडे नाही, पण त्यावेळेला मला एक लक्षात आलं की अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या आमच्या भोळ्याबाबड्या जनतेचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न, इथल्या जनतेला विनाकारण दुसऱ्या कुठल्या तरी वेगळ्या अंधश्रद्धेच्या मार्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात आणि या गर्दीचा फायदा उठवून अशा पद्धतीनं चुकीची पुस्तकं विकण्याचा किंवा मोफत देण्याचा प्रयत्न करतात. आपणाला सगळ्यांना विनंती असणार आहे, आपण जी पुस्तिका घेणार आहात ती प्रकाशित पहा, थोडंसं पुस्तक चालवून पहा, मग वाचून पहा, 2-4 पाने उलटून पहा. ती पुस्तकं खरंच राईट आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी प्रकाशित केलीत आहेत का, त्याचा आपण सुज्ञ आहात सगळे आणि हे आपल्याला 1-2-3 मिनिटात कळेल. आणि म्हणून कोणतीही पुस्तिका कोणी मोफत देतं म्हणून आपण आपल्या घरामध्ये घेऊन जाऊ नये. अंधश्रद्धेचा प्रचार डायरेक्टली इनडायरेक्टली करण्याचा काही लोक प्रयत्न करतात. त्यांचा हा चुकीचा पायंडा किंवा चुकीची पद्धत आपल्या घरपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. जय भीम.